बार्शी तालुक्यातील गौडगावमध्ये आमदार राजाभाऊ राऊत यांच्या मार्गदर्शन गौडगाव गाव आहे आणि गौडगावातील काही मंडळी तुम्हाला प्रचार करताना दिसत आहे आणि आजचा म्हणजे शेवटचा दिवस आहे, तर त्यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेऊ. आज आम्ही अर्चनाताई पाटील यांच्या प्रचारार्थ आदरणीय बार्शी तालुक्याचे भाग्यविधाते आमदार राजाभाऊ राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज गौडगाव नगरीमध्ये आज प्रचाराचा शेवट दिवस असल्यामुळे आज आम्ही घड्याळ हे चिन्ह प्रत्येक घरामध्ये पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. आणि माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी, देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि अजितदादांनी आणि आमचे नेते राजभाऊनी जे बार्शी तालुक्यामध्ये या गौडगावमध्ये काय कळत नाही, पण ह्या खासदारानं काहीच काम केलं नाही. अहो, आमच्या गावातली माणसं गौडगाव मधली ते दत्त मंदिराचा मंडप सभा मंडप मागायला गेली ती, तर ते सभा मंडपाचं काम सुद्धा म्हणजे या खासदारानं दिलं नाही. काय म्हणून याला मतदान करायला सांगा बरं. उगाच काहीतरी मी इकडे गेलो, मी तिकडे गेलो, मी टामी दिली, मी दळणाचं पीठ बारीक करायला लावलं. अरे काहीतरी काम नीट कर जरा. तुझ्या मागेचा मी शिवसैनिक आहे खरा. आमचं कुठं बी रगत कापलं तर बघवच निघतंय. आम्ही काय म्हणजे येतलं नव्हू, पण याला गळाट लावतो आम्ही. आता कुठला तर बॉक्स हे आणते ती उगा काहीतरी करून आमचे पैसे देते ती. आता तुम्हाला शेवटचा एक प्रश्न विचारतो की तुम्ही 10 दिवस झाला प्रचार करताय, तर गौडगावातली किंवा इतर भागातील लोकांची प्रतिक्रिया काय, तर तुम्ही मतदान मागा गेलो? मतदान मागाय गेल्यावर ही का असं सांगते ते नुसतं फोनच करतंय, असं करतंय. अरे काय करतंय, फोन करून चलत नाही. काय तर कामच करावं लागते. ते काम केल्याशिवाय दाम मिळत नाही, मला एवढं माहित आहे. मराठा आरक्षणाचं काय ह्याच्यामध्ये पडलं, कोण बोलतंय मराठा आरक्षणाबद्दल? मराठा आरक्षणाबद्दल कोण काय बोलत नाही. मराठा आरक्षण काय ह्याच सरकारने केलं काय? ह्या पहिलं बी शरद पवारांना आधी 16चं 32 केलं शरद पवार साहेबांनी. त्याला चलतंय आणि ह्या बाकीच्याला चलत नाही. हे कुठला न्याय? काय तर आहे उगा. म्हणजे 10 दिवस झालं तुम्ही मतदान मागायला जाता, लोकांची प्रतिक्रिया तुम्हाला परिस्थिती आहे म्हणून असं म्हणायचं? हा, हो. अर्चनाताई पाटील नक्कीच, मी म्हणतोय एक पण मतानं अर्चनाताई पाटील लक्षात ठेवा. या होत्या गौडगाव ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया. प्रतिनिधी राहुल गुरु, DR न्यूज.